केंद्राच्या धर्तीवर आता राज्य सरकार देखील एक कायदा आणि व्यक्ती स्वातंत्र्यावर त्यामुळे गदा येण्याची शक्यता वर्तवली जाते. जर कोणी सरकारच्या विरोधात आवाज उठवला एखाद्या संस्थेने, आम्ही उठवू की. व्यक्ती स्वातंत्र्यासाठी आमच्यासारखे लोक सतत लढा देत आलेले आहेत. मग आणीबाणीच्या विरुद्ध कशा करता लढलात आपण? आणीबाणीच्या विरुद्धामध्ये आता तुम्ही काळा दिवस काय साजरा करता? 26 जून आणीबाणीच्या विरुद्ध आपण लढताय ना. तुम्ही आमच्या हक्कांची गळचेपी करणार असाल, स्वातंत्र्याची गळचेपी करणार असाल, तर या देशामध्ये लोक स्वस्थ बसणार नाहीत. धर्माची अफू देऊन का भांग देऊन तुम्ही आमच्या स्वातंत्र्यावरती गदा आणू शकत नाही. आणि सरकारला वाटत असते की तुमच्या विरुद्ध कोण उभं राहील. आम्ही आहोत ना. आमच्यासारखे लाखो लोक आहेत. या सरकारच्या दडपशाही विरुद्ध आम्ही ताकदीने उभे राहू. आम्हाला परवा नाही. देशाचं स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे. भाजपचं स्वातंत्र्य महत्त्वाचं नाही आहे. आमचं स्वातंत्र्य, जनतेचं स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे. एकीकडे कायदा आणला जातोय, पण दिवसाला जवळपास 8 शेतकरी राज्यात आत्महत्या करतात. ही विदारक परिस्थिती आहे. कैलास नागरे, ज्याला राज्यस्तरीय कृषी पुरस्कार मिळालेला होता, युवा कृषी पुरस्कार, त्याने सुद्धा आत्महत्या केली. अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा त्यांचे सरकार हे फक्त बोलताय, घोषणा करताय, पण प्रत्यक्षात जमिनीवर परिस्थिती काय आहे? तुम्ही ज्या कैलासचं नाव घेतलं त्याच्याविषयी मला माहिती आहे. मी परवा वाचलं. ही या राज्याची परिस्थिती आहे. आणि हे राज्य प्रगतीपथावर आहे म्हणता तुम्ही. हे राज्य प्रगतीपथावर नसून हे राज्य अधोगतीला लागलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये रोज 8 शेतकरी आत्महत्या करतात, रोज 8. आणि देशामध्ये रोज 22 शेतकरी आत्महत्या करतात रोज. ही या देशाची, राज्याची परिस्थिती आहे. आणि नरेंद्र मोदी गंगाजलाचं कुंभ घेऊन फिरतायत जगभरामध्ये. आज मॉरिशसला गेले, उद्या नेपाळला जातील, परवा म्यानमारला जातील. घुम रहे, किसान मर रहे. सर, स्टार लाइन